झी24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी शारदाश्रमकडून खेळताना 664 रन्सची रेकॉर्ड पार्टनरशिप केली होती। या पार्टनरशिपला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने नॉट आउट 326 रन्स आणि विनोद कांबळेने नॉट आउट 349 रन्सची इनिंग खेळली होती। सचिन तेंडुलकरने शालेय जीवनापासून क्रिकेट गाजवायला सुरुवात केली होती। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेने हॅरिस शील्डमध्ये केलेली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दोघांच्याही करिअरला कलाटणी देणारी ठरली होती। सेंट झेवियर्स हायस्कूल विरुद्धच्या मॅचमध्ये सचिन विनोदने धुआंधार बॅटिंग करत रेकॉर्ड केला होता। या रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिपच्या वेळी सचिन 14 वर्षांचा तर विनोद 16 वर्षांचा होता। त्यांच्या या पार्टनरशिपची चर्चा आजही भारतीय क्रिकेट विश्वात होते। आझाद मैदानात 23 ते 25 फेब्रुवारी 1988 मध्ये ही मॅच खेळवण्यात आली होती आणि या मॅचमध्ये सचिन विनोदने ट्रिपल सेंचुरी झळकावत अवघ्या क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडली होती। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेने तब्बल 2 दिवस मैदानावर तग धरून बॅटिंग केली होती। सचिन तेंडुलकरने नॉट आउट 326 रन्स आणि विनोद कांबळेने नॉट आउट 349 रन्सची इनिंग खेळत 664 रन्सची पार्टनरशिप करत विक्रमाला गवसणी घातली होती। या मॅचमध्ये शारदाश्रमचे कोच रमाकांत आचरेकरांनी विनोद आणि सचिनला इनिंग घोषित करण्यास वारंवार सांगितलं होतं। मात्र या दोघांनी आचरेकर सरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं। या मॅच दरम्यान आचरेकर सर स्वतः मैदानात उपस्थित नव्हते, त्यांच्याऐवजी लक्ष्मण चौहान मैदानात होते। त्यांनी आचरेकर सरांचा निरोप या दोघांकडे पोहोचवला, मात्र सचिन विनोद खेळत राहिले। अखेर आचरेकरांनी या दोघांना फोन करून इनिंग घोषित करण्यास सांगितले। नंतरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेला एक वेगळं वलय प्राप्त झालं असंच म्हणावं लागणार आहे। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।